महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा हॅट्रिक। नवी मुंबईत भाजपकडून आनंदोत्सव साजरा, गाण्याच्या तालावर धरला ठेका। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा मार्ग सुखकर झाला असून मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार म्हणून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाकडून आनंदोत्सव साजरा केला गेला। माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा केला गेला। यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला आणि एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला। ठेच लागल्यावर माणूस उठून जोमाने काम करायला लागतो, त्यामुळे आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या सुधारून विधानसभेत पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असा विश्वास संजीव नाईक यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। पुन्हा माननीय मोदी साहेब भारताच्या सर्वोच्च पदावरती, प्रधानमंत्री या पदावरती तिसऱ्यांदा शपथविधी समारोहाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहेत। या ठिकाणी एनडीए सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतोय। आज हा जो जल्लोष आपल्याला नवी मुंबई भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक, नगरसेविका, शहराचे इतर मंडलाचे, इतर प्रकोष्ठचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे। एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। मला विश्वास आहे की आम्हाला थोडंसं दुःख या गोष्टीचं आहे की सीट नक्कीच या ठिकाणी कमी झाल्याचं आम्हाला दुःख आहे। श्रेष्ठ आमचं नेतृत्व या ठिकाणी नक्कीच या संदर्भामध्ये पुढची रणनीती करेल, परंतु मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं दोन्ही ज्या सरकारचे 10 वर्ष पूर्ण केले त्याच पद्धतीनं तिसऱ्यांदा सरकार हे जोमानं काम करेल। ज्या ज्या गोष्टी या निवडणुकीमध्ये जनतेला जे आश्वस्त केलेलं आहे की या गोष्टी आम्ही करू, जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ते एनडीए सरकार पुढच्या 5 वर्षात पूर्ण करेल। लोकांना एक विकसित भारत बनवण्याची जी संकल्पना मोदी साहेबांनी राबवलेली आहे किंवा त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची त्या ठिकाणी नीव आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।